अपकमिंग ब्राईडनी मेकअप आर्टिस्ट फायनल करण्याआधी या 5 गोष्टी नक्की विचारल्या पाहिजे, नाहीतर लग्नाच्या दिवशी रिग्रेट होऊ शकते. लग्न हे आयुष्यात एकदाच होतं आणि हा एक्सपिरियन्स करण्याचा दिवस नाहीये. प्रत्येक ब्राईडला फक्त सुंदरच नाही पण रॉयल, कॉन्फिडंट आणि फोटोजेनिक दिसायचं असतं. पण बहुतेक वेळा आपण प्राइस विचारतो, डेट कन्फर्म करतो आणि ऍडव्हान्स देतो आणि इथंच चूक होते आणि खरे प्रश्न विचारले जात नाही. सर्वात आधी विचारलं पाहिजे, माझ्या साडी आणि ज्वेलरी बरोबर फायनल लुक आधीच डिस्कस करणार का? मेकअप वेगळा आणि ज्वेलरी वेगळी असेल तर संपूर्ण लुक मिसमॅच होऊ शकतो. ट्रायल दरम्यान मेकअप आणि हेअरस्टाईल सोबत लुक फायनलाइज होणं खूप महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा की तुम्ही ट्रायल देता का? ट्रायल लक्झरी नसून ती एक सेफ्टी आहे. ट्रायल शिवाय बुकिंग करणं म्हणजे ब्लाइंड डिसिजन घेणं. तिसरं म्हणजे हायजीन. ब्रश, ब्युटी ब्लेंडर क्लीन आहेत का, सॅनिटाईज आहेत का, तुम्ही जे मेकअप साठी प्रोडक्ट वापरणार आहेत ते ओरिजिनल आहेत का, हे नक्की विचारलं पाहिजे, नाहीतर लग्नानंतर स्किन प्रॉब्लेम परवडणार नाही. चौथा प्रश्न म्हणजे वेडिंग डेच्या दिवशी ब्राईडने काय अरेंज करायचं आहे हे क्लिअर असलं पाहिजे. कम्युनिकेशन जर क्लिअर नसेल तर लग्नाच्या दिवशी अननेसेसरी केऑस होतो. आणि 5वी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल चार्जेस आणि हिडन कॉस्ट आधीच क्लिअर आहे का हे विचारणे. लास्ट मिनिट सरप्राईज बिल म्हणजे विनाकारण स्ट्रेस. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट फक्त मेकअपच करत नाही तर ती ब्राईडचा स्ट्रेस कमी करते. प्लॅनिंग, क्लिअरिटी आणि कॉन्फिडन्स देते. जेव्हा या सर्व गोष्टी क्लिअर असतात तेव्हा लुक परफेक्ट होतो, फोटो फ्लॉलेस येतात आणि ब्राईड पूर्णपणे टेन्शन फ्री असते. लक्षात ठेवा, लग्नाचा दिवस रिपीट होत नाही. जर हे प्रश्न विचारले नाही तर लुक मिसमॅच, स्किन रिॲक्शन आणि फोटोमध्ये रिग्रेट दिसू शकते.